नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे सर्वांसाठी। ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2025 दिलेली असेल त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। बघा, आज दिनांक 30 एप्रिल 2024 आज एक शुद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये तब्बल 146 जागाची आणखी वाढ झालेली आहे। म्हणजे हे या ॲडव्हर्टाईजमध्ये बघा, आधी एक शुद्धीपत्रक आलं होतं 6 ऑक्टोबर रोजी, नंतर सेकंड आलं होतं 25 मार्च रोजी आणि आत्ता आलं 29 एप्रिल 2026 रोजी। म्हणजे 3 वेळा शुद्धीपत्रक येऊन जागेची वाढ झालेली आहे। सुरुवातीला 938 जागा होत्या, नंतर त्याच्यामध्ये काही जागा वाढून 1741 केल्या गेल्या आणि नंतर परत आता 146 जागा वाढून टोटल आता एकूण जागा झालेल्या आहेत 1800 कितीतरी टोटल आहेत। मी तुम्हाला सांगतो आहे नंतर पुढे जाऊन। तर बघा, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि हे जागा वाढ झाल्यामुळे प्रत्येक म्हणजे जे विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे। जेही विद्यार्थी ज्यांना वाटतं की माझे मार्क्स अगदी काठावर आहेत, म्हणजे 46-47 आहेत, त्यांचं होईल की नाही होईल हा त्यांना एक प्रश्न पडला होता। तर हे जागा वाढ झाल्यामुळे नक्कीच त्यांना याच्यामध्ये चान्स मिळू शकणार आहे। तर मी एक साधारण एक्सपेक्टेड कट ऑफ्स तुम्हाला सांगणार आहे। आता हा कट ऑफ खाली नक्की येणार आहे, कारण जागा वाढ झाली म्हणजे कट ऑफ खाली येतो। आता पेपरची काठिण्य पातळी सोपी जरी असली तरीही जागा भरपूर आहेत आणि ह्या जागा वाढ झाल्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचं वाटत होतं की आपलं होणार नाही, तर त्यांचंसुद्धा याच्यामध्ये व्हायची शक्यता आहे। आता 146 जागा वाढल्या, तर टोटल जागा किती वाढल्या? तर हे परिवहन आयुक्त आहे त्यांचे जागा वाढलेल्या आहेत। प्रादेशिक परिवहन अधिकारी विभाग ठाणे, पनवेल आणि लातूर, संभाजीनगर, धुळे इत्यादी असे विभाग आहेत, अमरावती। तर आता सध्या टोटल 1884 जागासाठी तुमचा कट ऑफ लागणार आहे। तब्बल 1884 पदासाठी हा कट ऑफ लागणार आहे। म्हणजे लास्ट टाईम 2024मध्ये नुसतं 1616 जागा होत्या, आता 1884 जागा आहेत। म्हणजे हा कट ऑफ आणि पेपर काठिण्य पातळी एवढीही काही सोपी नव्हती, ठीकठाक होती, सोपी होती पण एवढी सोपी नव्हती की इझी टू मॉडरेट होती। त्यामुळे हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याही ओपनच्या मुलाला 46 ते 48 आहे, बस याच्या दरम्यान 46पेक्षा खाली जाणार नाही याची गॅरंटी आहे आणि 48पेक्षा जास्त जाणार नाही याची पण सुद्धा गॅरंटी आहे। तर 46 ते 48 ह्या 2 आकड्यामध्येच कट ऑफ खेळणार आहे आणि बाकीचे जे कॅटेगरी आहेत जसे की OBC, SC आणि SCBC ह्यांचा शक्यतोवर सेम असंच लागतो ओपनसारखा। बाकी फक्त ST आणि EWS ह्या 2 कॅटेगरीचा खूप कमी जाईल कट ऑफ। मला असं वाटतं की 40पर्यंत, 40च्या आतमध्ये सुद्धा यांचा कट ऑफ येऊ शकेल EWS आणि STचा। तर ज्याही ओपनचे विद्यार्थी, SCचे विद्यार्थी, OBCचे विद्यार्थी, SCBCचे विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांना 46 आहेत किंवा 46 पॉईंट काही आहेत, 48पर्यंत 46 to 48पर्यंत हा अगदी सेफ स्कोर आहे तुमचा। नक्कीच याच्यामध्ये सिलेक्शन म्हणजे मेन्ससाठी सिलेक्शन व्हायचे दाट चान्सेस आहेत आणि कट ऑफ बघा 48च्या पुढे जाणार नाही याची मी गॅरंटी, मला म्हणजे शाश्वती आहे त्याची। गॅरंटी म्हटल्यापेक्षा मला शाश्वती आहे, कारण मी आजपर्यंत जेवढे काही कट ऑफ सांगितलेले आहेत ते तेवढेच अगदी त्याच रेंजमध्ये लागले, त्याच्या बाहेरसुद्धा 1 पॉईंटसुद्धा गेलेला नाही आहे। त्यामुळे हा माझा अनुभव आहे आणि तो नक्कीच ह्यावेळेससुद्धा खरा ठरणार आहे। तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला येणाऱ्या मेन्स एक्झामसाठी भरपूर शुभेच्छा। आणि रिझल्ट केव्हा लागेल याच्यासाठी मी एक लगेच व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर तोपर्यंत मेन्सच्या तयारीला आपण जोरात लागावे। धन्यवाद।